आज 1 जानेवारी नवीन वर्षाच्या प्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा। या नवीन वर्षानिमित्त गोडगाव या ठिकाणी लोककल्याण सहकारी पतपेढी या पतपेढीचं आज उद्घाटन झालं। तसं पाहिलं तर गोडगाव हा परिसर किंवा हा भाग किंवा हे गाव अनेक खेडेपाड्याच्या लोकांच्या संपर्कातलं गाव आहे। या ठिकाणी अनेक व्यवहार लोकांचे चांगल्या पद्धतीने होतात। प्रत्येकाची आर्थिक अडचण ही दूर व्हावी यासाठी आम्ही काही मित्रमंडळींनी एकत्र येऊन सुरुवातीला एक बचत गट स्थापन केला आणि त्याच बचत गटाला पुन्हा एक कायदेशीर स्वरूप द्यायचं म्हणून नंतर एक छान असं पद्धतीचं नाव लोककल्याण, तिच्या माध्यमातून लोकांना पैशाच्या अडचणी दूर होतील। त्यामुळं सर्व मित्रमंडळींनी बसून हा विचार केला आणि त्याला एक कायदेशीर स्वरूप देऊन रजिस्ट्रेशन करून त्याच्या सगळ्या मान्यता आहेत, DDR ऑफिस असेल किंवा सहकार खात्याचे काही नियम असतील त्या नियमामध्ये बसवून आम्ही त्यांना या ठिकाणी तयारी केली सगळी आणि उद्घाटनाचा आजचा हा सोहळा या ठिकाणी पार पडला। उद्घाटनाला आमच्याकडे आमच्या परिसरातील बँकांचे अधिकारी, DCC बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल, त्याचबरोबर धाराशिवची कॅनरा बँक आहे, या बँकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही एक औपचारिक उद्घाटन या ठिकाणी केले। तसेच गावातील आमचे प्रतिष्ठित नागरिक आणि गावकरी त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम आज या ठिकाणी पार पडला। या उपक्रमामध्ये आमच्या किंवा या पतसंस्थेमध्ये लोकांना ठेवी वगैरे ठेवायचे असतील तर तेही आम्ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर पिग्मी योजना, जेणेकरून कुठल्या तरी माध्यमातून आपली बचत या ठिकाणी होईल हा उद्देश या ठिकाणी ठेवून आमच्याकडे पिग्मीची योजना आहे, तर त्याही ठिकाणी तुम्ही पैसे भरू शकता। त्याचबरोबर मुदत ठेव म्हणून जी काय असते, आपल्याला व्याज म्हणून काय पैशाला पाहिजे असेल तर अशी मुदत ठेवीची योजना आमच्याकडे आहे। त्याचबरोबर सोने तारण हेही आज एक अतिशय गरजेची अशी बाब होऊन बसलेली आहे की आपल्याकडे असणारं सोनं हे लोकांना पैशाच्या स्वरूपात वापरता यावं म्हणून त्याच्यावरही आम्ही लोन देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करतोय। येत्या महिन्याभरात त्याचंही नियोजन होऊन आम्ही त्या कामाला सुरुवात करतोय, जेणेकरून सर्वच लोकांच्या अडचणी दूर करून आम्ही हा उपक्रम अगदी समाज कल्याण म्हणून या ठिकाणी राबवणार आहोत आणि आपण सर्वांनी या पतसंस्थेच्या माध्यमातून आपल्या आर्थिक अडचणी दूर कराव्या आणि आम्हाला सेवेची संधी द्यावी अशी मी सर्वांना आमच्या पतसंस्थेतर्फे विनंती करतो आणि आवाहन देखील करतो।